श्री स्वामी समर्थ. घरात जुना झाडू कधी आणि कसा टाकावा हे तुम्हाला माहित आहे का? अनेक लोक न कळत अशा चुका करतात. त्यामुळे त्या घरात पैशाची अडचण, भांडण आणि नकारात्मकता वाढू शकते. कारण शास्त्रानुसार झाडू हा फक्त साफसफाईचा सामान नसून तो माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच झाडू बद्दल काही नियम नक्की पाळावे. सर्वात पहिली गोष्ट, जुना झाडू कधीही गुरुवार, शुक्रवार आणि मंगळवारी घराबाहेर टाकू नये. हे दिवस लक्ष्मीचे संबंधित मानले जातात. या दिवशी झाडू टाकल्याने घरातील बरकत कमी होते असे मानले जाते. जुना झाडू बाहेर काढण्यासाठी शनिवार किंवा अमावस्या हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जा कमी होते असे सांगितले जाते. झाडू कधीही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आणि घाण ठिकाणी फेकू नका. त्याला आदराने एखाद्या झाडावर किंवा बाजूला ठेवा. तेथे कोणाचा पाय लागणार नाही. आणखी एक मोठी चूक म्हणजे जुना झाडू जाळणे. असे केल्याने घरात अशुभ ऊर्जा वाढते असे मानले जाते. म्हणून झाडू कधीही जाळू नका. झाडू बाहेर टाकताना तो कागदात किंवा कपड्यात गुंडाळून बाहेर टाका. हे शुभ मानले जाते. आता जाणून घेऊया नवीन झाडू घरात आणण्याचे नियम. शनिवार हा नवीन झाडू खरेदी करण्यास सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही झाडू आणणे शुभ आहे. पण रविवार, मंगळवार, गुरुवार झाडू खरेदी करणे टाळा. नवीन झाडू खरेदी आणण्यासाठी त्याला हळद कुंकू लावा. लाल किंवा पिवळा दोरा धागा आणि बांधा आणि मगच वापर सुरू करा. झाडू कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका. त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते असे मानले जाते. झाडू नेहमी लपवून ठेवा. दारामागे किंवा कपाटाखाली ठेवणे शुभ मानले जाते. तो कधीही उभा ठेवू नका. नेहमी आडवा ठेवा. संध्याकाळच्या वेळी झाडू मारणे टाळा. विशेषतः सूर्योदयानंतर असं मानलं जाते की त्यावेळी लक्ष्मी घरात प्रवेश करते. सकाळी 8 ते 10 ही वेळ साफसफाईची उत्तम मानली जाते. आणखी एक महत्वाची गोष्ट, झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नका. त्यामुळे घरात आरोग्य समस्या आणि मानसिक ताण वाढू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे झाडूला कधीही पाय लागू देऊ नका. जर चुकून पाय लागला तर मनापासून क्षमा मागा. कारण ज्या घरात वस्तूचा आदर केला जातो तिथे सुख, शांती आणि समृद्धी टिकते. श्रद्धा आणि सकारात्मकता कायम ठेवा. स्वामीवर विश्वास ठेवा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशा आध्यात्मिक माहितीसाठी सखी मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.